अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। नेहमीप्रमाणेच तुमचं आपल्या या विश्वास आणि अध्यात्म या चॅनलवरती अगदी मनापासून स्वामीमयाचं स्वागत आहे। जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। याच्यासोबत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर देखील करा। स्वामी भक्त होते दादांनो, आपण असं म्हणतो अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। तुमच्या मनात असा प्रश्न आलाय का, असं का म्हणतात? तर याचा अर्थ आपण आता जाणून घेत आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर मी स्वामी महाराजांना त्रिवार वंदन करते, गुरु आदरणीय प्रदीप दादा यांना कोटी कोटी प्रणाम करते आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ असं म्हणते। स्वामी भक्त होते दादांनो, अवधूत म्हणजे जो सर्व सांसारिक बंधनापासून मुक्त आहे, ज्याचं मन, देह आणि आत्मा सर्व प्रकारच्या आसक्ती, मोह, अहंकार आणि द्वेष यांच्यापासून पूर्णतः शुद्ध आहे, जो अद्वैत आहे, अविनाशी, शाश्वत आणि अहंकार शून्य, वैराग्यपूर्ण, आनंद स्वरूप आत्मज्ञानी ब्रह्मस्वरूप आहे। स्वामी भक्त हो दादांनो, जो स्वतः एक उच्च आध्यात्मिक साधनेत रत असतो, त्याच्या सर्व इंद्रियांचा, भावनांचा आणि इच्छांचा संपूर्ण नियंत्रण घेत असतो। हे नियंत्रण घेत त्या भक्ताला आत्मज्ञानाचा मार्ग दाखवितो आणि जो भक्ताला बाह्य मोहांपासून मुक्त करून अंतर्मुख होण्यास प्रेरित करतो। चिंतन म्हणजे ध्यान किंवा मनन। अशा अवधूताच्या गुणांचे, स्वरूपाचे आणि कृपेचे चिंतन भक्ताला जीवनाच्या गूढतेचा अनुभव देते आणि परमेश्वराच्या अस्तित्वाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी योग्य मार्ग दाखविते। स्वामी भक्त हो दादांनो, श्री गुरुदेव म्हणजे परिपूर्ण गुरु आणि दत्त म्हणजे दत्तात्रय भगवान, जे गुरु तत्वाचे प्रतीक आहेत। श्री गुरुदेव दत्त शिष्याला ध्यान, साधना, अहंकाराचा त्याग आणि समर्पणाच्या माध्यमातून परमेश्वराची एकरूप होण्याचा म्हणजेच मुक्तीचा मार्ग दाखवतात। म्हणूनच श्री दत्तगुरूंच्या दिव्य कृपेचा अनुभव घेण्याकरता सर्व दत्तभक्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असं म्हणतात। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। स्वामी भक्त हो, आज मी पुन्हा एकदा सुंदर, छान, गोड अशा प्रेरणा तुमच्यासोबत घेऊन आली आहे, जेणेकरून तुमच्या हरलेल्या मनाला उभारी मिळावी। स्वामी भक्त हो दादांनो, स्वामी म्हणतात, नको हो उदास, मी आहे तुझ्याच आसपास। डोळे बंद करून कर आठवण, बघ मी आहे तुझा विश्वास, बघ मी आहे तुझा विश्वास। स्वामी भक्त हो दादांनो, जीवन बदलण्यासाठी वेळ सर्वांना मिळतो, पण वेळ बदलण्यासाठी 2 वेळा जीवन मिळत नाही, हे जरूर लक्षात असू द्यावं। आरसा आणि हृदय दोन्ही तसे नाजूक असतात। फरक एवढाच असतो, आरशात सगळे दिसतात आणि हृदयात फक्त आपलेच दिसतात। म्हणून आपली आणि चांगली माणसे ओळखायला शिका, आपली आहे त्यांना जपायला शिका। माणसातच देव असतो। स्वतःला कायम मजबूत दाखवा। एखादा साप विषारी नसला तरी तो फणा काढणं सोडत नाही आणि समोरच्याला ओळखायला येत नाही तो विषारी आहे की नाही हे लक्षात ठेवा। कधीही इतके सरळ राहू नका की कोणीही येईल आणि तोडून जाईल। जंगलातील सगळ्यात सरळ आणि उंच झाड अगोदर कापले जातात, म्हणूनच चुकीच्या लोकांसमोर तुम्ही नेहमी स्वतःला विषारी आहात असे दाखवा। गुरूंवरती श्रद्धा आणि विश्वास, त्यांच्या लीलांवरती विश्वास ठेवा। स्वामी महाराजांच्या लीला अशक्यही शक्य करून दाखवतात। आपल्याला चांगलं कोण, वाईट कोण हे देखील स्वामी महाराज दाखवतात। त्या की गुरूंनी आपलं बोट पकडलं की ते पदोपदी आपल्या सोबतच असतात आणि आपल्या भक्ताचं अगदी डोळ्यात तेल घालून ते सांभाळ करत असतात। स्वामी महाराजांच्या लीला आपल्या बुद्धी पलीकडच्या असतात, त्या अशा सहज समजल्या जात नाही। म्हणूनच खचू नका, अशक्य ही शक्य करणारी शक्ती आपल्या पाठीशी आहे। आपल्या आयुष्यात समस्या येणार आहेत, तर उत्तर देखील स्वामींनी बनवून ठेवलेलं असतं। स्वामी महाराज कणाकणात आहेत, सदैव आपल्या पाठीशी आहेत। स्वामी महाराज म्हणतात, मी तुमच्या प्रत्येक पदोपदी सोबत, कच नव्हे शेवटच्या श्वासापर्यंत मी तुमच्या सोबत आहे। परलोकातला मार्ग देखील मी सुखकर केला आहे। भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। स्वामी पाठीशी आहेत या विश्वासाने कार्याला सुरुवात करा। समस्याही येतच नाही आणि जरी आले तरी स्वामी महाराज त्याचं सहजतेने निराकरण करतात। मग आपल्याला अनुभूती येते, अशक्यही शक्य करतात स्वामी। आपल्या सेवेतच ती शक्ती आहे जी स्वामींना आपल्यापर्यंत खेचून आणते। म्हणूनच आपल्याला सेवा करा हे सांगितलं जातं। सेवेमध्ये प्रचंड अशी ताकद आहे, ऊर्जा आहे, आपलं संरक्षण करत असते। एखाद्या घरात स्वामी सेवा मिळणं किंवा स्वामी महाराज येणं हे त्या घरातील कुटुंबियांचे पिढ्यानपिढ्यांचे पुण्य असते। हे पुण्य फळाला आले की स्वामी महाराज आपल्यावर कृपा करतात, आपल्या आयुष्यात येतात आणि आपल्याला स्वामी सेवा मिळते। म्हणून सेवेत टिकून राहा। सेवेत येणं सोपं आहे, सेवेतून जाणं त्याहूनही सोपं आहे, परंतु महाराजांच्या सेवेत टिकून राहणं
हे फार अवघड काम आहे. जो भक्त स्वामी महाराजांच्या सेवेत टिकून राहिला त्यावर स्वामी महाराजांची कृपा नक्कीच अखंड राहते. स्वामी भक्त हो, स्वामी नाम घ्या वाणी पवित्र होईल. स्वामींचे नामस्मरण करा. स्वामी आपल्या भोवती असल्याची जाणीव आपल्याला नक्कीच होईल. आपण किती लक्ष जप करतो यापेक्षा आपल्या जपामध्ये किती लक्ष आहे हे फार महत्वाचं आहे. म्हणूनच लक्ष देऊन जप करा. आपलं मन सेवेमध्ये गुंतवा. कीच हम गया नाही जिंदा है या वाक्याची प्रचिती आपल्याला येईल. स्वामी महाराज आपल्याला अनुभूती नक्कीच देतील. मनाला निशंक करा, निर्भय करा. प्रचंड स्वामी बळ आपल्या पाठीशी आहे. एकदा हरलं म्हणून प्रयत्न सोडायचा नसतो. शेवटच्या क्षणापर्यंत आपण प्रयत्न करायचा असतो. प्रयत्नाला यश देण्याचं काम स्वामी माऊली करत असतात. आपण पकडलेला मार्ग जर योग्य असेल आपले प्रयत्नाला माऊली नक्कीच यश देते. स्वामी भक्त हो, नशिबात जे आहे ते आपल्याला तर मिळतंच, परंतु जे नशिबात नाही ते देण्याची ताकद फक्त स्वामी महाराजांच्या सेवेत आहे. म्हणूनच स्वामी महाराजांच्या सेवेने विधी लिखित सुद्धा बदलते. म्हणून आपण स्वामी महाराजांना शरण जायचं आहे आणि अनन्य भावाने त्यांची भक्ती करायची आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा स्वामी संदेश, स्वामी प्रेरणा, ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अशाच काही स्वामी प्रेरणेसोबत, स्वामी संदेशासोबत किंवा नवीन एखाद्या स्वामी सेवे अनुभवासोबत. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या, आनंदात राहा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.